Download the Z5 app now. टेलिव्हिजनवर गेल्या काही दिवसात अनेक नव्या मालिकांची एंट्री झाली आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेता विविध विषय हाताळले जातात. यातच आता झी मराठीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका झी मराठीवर सुरू होतीये. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या मालिकेत प्रमुख भूमिकेत कोण असणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या माध्यमातून निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर कमबॅक आहे. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या निवेदिता सराफ यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. याआधी त्यांनी अगं अगं सुनबाई आणि अगं सासूबाई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. नंतर त्या कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेतही काही एपिसोड्स दिसल्या. आता पुन्हा एकदा त्या प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झाल्यात. कृष्णाईच्या लेकी या मालिकेचा प्रोमो अतिशय दमदार आहे. तुम्हाला म्हणून सांगते, बारक्यापणापासून ऐकलंय, चूल आणि मूल बाईकडं आणि घराची जिम्मेदारी बाप्याकडं. पण माझ्या नशिबाचा डाव पलटला आणि वंशाला देवा दे म्हणून नवऱ्यानं हात झटकला. त्या दिवसापासून माझ्या लेकींची आई बी मीच आणि बाप बी मीच. म्हणलं पाहिजे तेवढं शिका आणि जगात ताट मानेनं जगा. कोणीतरी म्हणलं याच, पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्यानं मनापासून जपली. आली. लेकींच्या सुखात तिला आपलं सुख लाभतं. एका आईला आणखी काय हवं असतं. कृष्णाईच्या लेकी. मुलगा झाला नाही म्हणून नवऱ्याने झटकलेली संसाराची जबाबदारी आणि त्यानंतर मुलींचा एकटीने सांभाळ करणारी आई असं या मालिकेचं कथानक आहे. ही मालिका गंगा माई की बेटिया या हिंदी आणि राधाम्मा कुथुरू या मूळ तेलुगू मालिकेचा रिमेक आहे. तर आता निवेदिता सराफ यांच्याबरोबर आणखी कोणकोणते कलाकार या मालिकेत झळकणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. तर हा प्रोमो तुम्हाला आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.